एखाद्या व्यक्तीला प्रारब्धाने शिक्षा केली, प्रकृतीने शिक्षा झाली, निसर्गतः त्याला जर शिक्षा झाली तर होऊ द्या, तुम्ही त्याच्या शिक्षेचं कारण बनवा. क्षमेचा अर्थ असा होतो की समोरच्याबद्दल मनामध्ये कुठल्याही प्रकारचं विषारी भाव न ठेव. क्षमा ही सुरक्षा कवच. तुम्ही त्याला सुधरवू शकता याची क्षमेमध्ये कुठलीही गॅरंटी नाही, पण तुमचं आयुष्य मात्र सुंदर बनेल हे मात्र नाही. म्हणजे क्षमा ही आमच्यासाठी आहे. क्षमा म्हणजे विसरणे नाही. क्षमा म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याबद्दल जी कडूपणा आहे तो कडूपणा नष्ट कर. आणि तुम्ही तो जर कडूपणा नष्ट नाही केला ते तुमचं जीवन नष्ट कर. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जर ठरवलं की आपल्याला एक समाधानी जीवन जगायचं आहे तर तुम्हाला क्षमा करण्याचा गुण तुमच्याजवळ असलाच पाहिजे. हे जीवन स्वर्ग समान कधी होतं जेव्हा तुमच्याकडे क्षमेसारखी ताकद असते. मित्रांनो, आपलं जीवन जर नरक असेल तर ते आपल्यामुळेच आहे. आपलं जीवन जर स्वर्ग असेल तर ते आपल्यामुळेच आहे. त्याला कोणी कारणीभूत नाही. की माफ कोणाला करावं ज्याच्यापासून तुम्ही अंतर निर्माण नाही करू शकता. जीवनामध्ये जी माणसं तुम्हाला प्रकृतीने मिळालेली आहेत त्यांना माफ करणे, क्षमा करणे हा एकमेव काय पर्याय. आणि जी माणसं तुम्ही स्वतः नाती धारण केलेली आहे त्यांच्याबरोबर अंतर निर्माण करणे हे तुमच्या कटुतेपासून दूर राहण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. आणि क्षमा म्हणजे नुसतं विसरणं नाही, तर क्षमा म्हणजे त्याच्याविषयी असलेलं जे काही तुमच्या मनामध्ये राग, द्वेष, मद, मत्सर, घृणा, तिरस्कार काय जे असेल ते सगळं सोडून द्यायचं आणि रोज नव्याने सुरुवात करायची. तरच तुमचं जीवन काय होणार आहे, स्वर्ग समान.